मंजिरी, काय? मी जेव्हा घरी परत येईन तेव्हा तू मला माझ्या समोर दिसली पाहिजेस, कळलं? मंजिरी, मला पाणी हवंय. पाणी प्रियाने आणलं. मंजिरी, मला पाणी हवंय. पाणी. मंजिरी, मला पाणी हवंय. काय करत होतीस तू? फोनवर बोलत होते. कोणाशी? आईशी. आणि असं डोळ्यात पाणी आणून बोलायचं नाही माझ्याशी, कळलं? आई सांगत होती. मला नाही जाणून घ्यायचंय आई काय सांगत होती ते. मी आईला सांगत होते की मी जाणार आहे ना. जाणार? कुठे? पुण्याला, माझ्या माहेरी. काही जायचं नाही माहेरी बिहेरी कुठे, कळलं? पण मी आईला सांगितलं मी येते म्हणून. नाही, मी फोन करून सांगते ना मी नाही येते म्हणून. आईने विचारलं का नाही येते तर काय सांगू? येते सांगितलंस तेव्हा विचारलं होतंस? सांग ना बाळा, तू सांगितलं नसतं मला कळणार कसं? आई हे नाही म्हणतात माहेरी जायला. कसं आहे ना मंजिरी, सत्यजितचं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून त्याला आता तू 2-4 दिवस काय 2-4 तास सुद्धा लांब गेलेली नकोस. अगं मंजिरी कुठं भी जाणार नाहीये. सत्यजितने तिला परवानगीच दिलेली नाहीये. मंजिरीला स्वतःपासून लांब जाऊ देत नाहीये. हुशार आहे, खूप हुशार. अरे अशा वेळेसारखी वाट बघतोय तू फोनची. मंजिरी कशाला करेल तुला फोन? त्या दिवशी पार्टीत मी तिला ग्रीटिंग दिलं होतं. त्या ग्रीटिंगवर मी माझा नंबर लिहिला होता. ते ग्रीटिंग तिने वाचलं की तिची वाट लागणार आणि ती मला फोन करणार. आणि मंजिरी मी तर ग्रीटिंगच बघितलं नाही तर तो सत्यजित मात्र नक्कीच बघेल. आणि मग खरा खेळ सुरू होणार. मी जाऊ ना आईकडे. मंजिरी, अगं आत्ता कुठे आपल्या दोघांना या रूम मध्ये एकत्र राहण्याची परमिशन मिळाली, हो की नाही? आणि आता तू जाणार आहे. काही दिवस थांब, मग मी स्वतः तुला सोडून येईन पुण्याला. ही मुलगी दिसते त्या दिवशी पार्टीत, हे प्याद मिळालंय आपल्याला. हिचं आणि त्या सत्यजितचं नक्की काहीतरी घोळ आहे, मला जाम गॅरंटी आहे. त्या पार्टीत तिची कोणीतरी मैत्रीण आली होती ना. आता तिचं काय? भेटायला पाहिजे तिला. साक्षी, राईट. काय ग आता काय तिची खणा नारायण ओटी भरायची आहे काय? कशाला भेटायचंय तिला? तिला आपल्या मंजिरी बद्दल सगळं माहित असेल. म्हणजे कॉलेजमध्ये मंजिरी मागे कोण होतं, तिचं कोणाशी काही होतं का? मला ना मंजिरी त्यातली नाही वाटत. नसेल ना, पण आता इतकी सुंदर मुलगी आहे म्हटल्यावर कोणीतरी तिच्या मागे असेलच ना. अगं पण नुसतं मागे असण्याचा आता काय संबंध? तोच संबंध आपण जोडायचा आत्या. मंजिरीकडे कोणी बघितलेलं सुद्धा चालत नाही सत्यजितला. आता मंजिरी बाबत अशा काही गोष्टी त्याच्या कानावर गेल्या की त्यांच्या संसारात संशयाने विष कालवलं समज.